सातारा झेडपीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगली जुंपलेली आहे। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आणि सूरज सावंत आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतील। अभिषेक, नेमकं काय घडलेलं आहे साताऱ्यामध्ये आणि यानंतर आता भाजपची बैठक देखील होतीये, याविषयीचे अपडेट्स। एकूणच मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ही बैठक झालेली आहे आणि मंत्री जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा मग सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले असतील, यांच्यामध्येही आपल्याला बैठक होताना पाहायला मिळालेली आहे। आणि एकूणच जे सगळा प्रकार आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं समजून घेण्यात आलेला आहे। एकूणच नेमकं काय इथं घडलेलं आहे या संदर्भातली माहिती ह्या तिघांकडनंही देण्यात आलेली आहे। आणि एकूण जे निलंबन झालेलं आहे आपल्याला पोलीस अधीक्षकांचं पाहायला मिळत आहे। उपसभापती नीलम गोरे यांनी हे निलंबन केलेलं आहे आणि या संदर्भातच ही चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे। एकूण सभापतींसोबत या संदर्भात आता चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या चर्चेनंतर पुन्हा एकदा जे तुषार दोषींचं हे निलंबन आहे का ते मागे घेतलं जात आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात विधान परिषदेमध्ये राम शिंदे यांच्याकडनं काय नेमकी भूमिका घेतली जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच एकूणच या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडनं कुठेतरी संताप व्यक्त केला देखील जातो आहे। एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई हे एकूणच त्या ठिकाणी का बरं गेले अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो देखील उपस्थित होताना दिसतो आहे। एकूणच सूत्रांच्या माहितीच्या नुसार जर का पाहायचं तर मुख्यमंत्र्यांकडनं या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी अभिषेक, असे सोबत रहा। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सूरज, आमदारांना ज्या पद्धतीची वागणूक मिळाली किंवा सत्ताधारी मंत्र्यांना जी वागणूक मिळाली ती न खपणारी आहे असं बैठकीमधला एकंदरीत सूर आपल्याला बघायला मिळालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।